फायनली टोटल पूर्ण 2 वर्षानंतर आपलं फायनली ड्रीम कंप्लीट झालेलं आहे। तुम्ही बघू शकता माझ्या समोरच आहे माझं ड्रीम। चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। हाय गाइस, कसे सर्वजण मजेत ना? मी तुमच्याकडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। टायटल आणि थंबनेल वरून तर तुम्हाला समजलंच असेल की आपण गोप्रो परचेस केलेला आहे। तर ते माझं खूप वर्षापासूनचं ड्रीम होतं आणि ते फायनली कंप्लीट झालेलं आहे। त्याआधी मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ काढला। तो गोप्रो मी 1 मंथ झालेलं मी बाय केलेलं आहे, पण मी त्याच्या अनबॉक्सिंगचे व्हिडिओ काढले नाही कारण की मला टाइमच भेटला नाही। त्याआधी मी एक व्हिडिओ गोप्रोनेच शूट केलेले आहे, ते तुम्हाला नंतर बघायला भेटेलच। आणि त्याआधी तुम्हाला सर्वांना सॉरी की तुम्ही माझे व्हिडिओज बघायला मला सबस्क्राईब केलेलं, बट काही रिझन मुळे व्हिडिओज येत नव्हत्या। पूर्ण 1 इयर झालं एक पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटली नसेल, पण यानंतर असं होणार नाही कधीच, याची मी गॅरंटी घेतो। कारण व्हिडिओसाठीच मी गोप्रो परचेस केलेला आहे आणि यानंतर तुम्हाला खूप खूप छान छान व्हिडिओज बघायला भेटतील। शॉर्ट्स, यूट्यूबचे व्हिडिओ, ट्रॅकिंग, अनबॉक्सिंग, असे भरपूर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर त्यासाठी सॉरी की तुम्हाला व्हिडिओज नाही आला, पण याच्यानंतर असं होणार नाही। आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला। तुम्ही बघू शकता माझ्यासमोर काय काय भरपूर सारं काय काय तुम्हाला दिसत असेल। तर आपण पूर्ण याच्या अनबॉक्सिंग करणार आहे। अनबॉक्सिंगचं काही राहिलं नाही, मी ऑलरेडी अनबॉक्सिंग केलेली आहे आणि आधी एक व्हिडिओ शूट केलेला, त्याच्यामुळे सर्व काही यूज केलेलं मी एकदा, म्हणून मी सर्व अनबॉक्सिंग आधीच केली। चला मग आता मी त्यासाठी परत रिटर्न पॅकिंग केले तुम्हाला दाखवायला। चला मग स्टार्ट करूया। आजच्या व्हिडिओला मी काय काय घेतलंय आणि कशासाठी उपयोगी पडणार आहे हे मी तुम्हाला सांगतो, कारण की जर कोणाला ब्लॉगिंग किंवा व्हिडिओसाठी जर पाहिजे असेल तर ते गोष्टी उपयोगी पडतील। चला मग स्टार्ट करूया अनबॉक्सिंगला। तर आपण सुरुवात करूया गोप्रोच्या ट्रायपॉड पासून। तर मी हा परचेस केला, ऑनलाईनच परचेस केलेला। हा मला 2500चा पडलेला। तर हा गोप्रोचा ट्रायपॉड आहे। हा एवढाच प्राइस मला 2500 रुपये पडलेली आहे आणि हा फक्त एवढाच ओपन होतो। आणि दुसरा ट्रायपॉड मी हा बाय केलेला आहे कारण की हा खूप मोठा होतो आणि जर सिनेमॅटिक व्हिडिओज काढायचे असतील किंवा लॉंग शूट करायचं असेल तर हा बेस्ट आहे ट्रायपॉड त्यासाठी। हा एवढा फोल्ड होतोय आणि याला खाली पण स्टिक करायचं असेल तर त्यासाठी पण दिलेलं आहे आणि हा एवढा मोठा होतो आणि हा तेवढाच। तर मी 2 ट्रायपॉड बाय केले कारण की दोन्ही उपयोगी पडतीलच आपल्याला व्हिडिओसाठी आणि बेस्ट आउटपुट काढायचं असेल तर दोन्ही ट्रायपॉड आपल्यासाठी बेस्ट आहे। आणि तिसरी वस्तू म्हणजे आपण गोप्रो बाय केलं तर त्याच्या सेफ्टीसाठी काहीतरी पाहिजे आणि या सेफ्टीसाठी पण आणि याच्यामध्ये अडॅप्टर वगैरे एकदम मस्त अडॅप्टर वगैरे याच्यामध्ये बसतो, कारण की जर माईक लावला तर माईकला अडॅप्टर लागतोच गोप्रोसाठी। आपण हा माईक बाय केलेला आहे, बट हा एवढा चांगला आउटपुट देणार नाही, त्याच्यासाठी आपण दुसरा माईक पण बाय करणार आहे, पण सध्यासाठी हा माईक मी बाय केलेला आहे। तर आपण हे बघत होतो, तर हा उलांजीचा सेफ्टी कव्हरच बोलू शकतो आपण गोप्रोसाठी, कारण की दुसरं तर जास्त काही उपयोगाचा होत नाही। तर ही कॅप सुद्धा याला, ही उलांजीची केस आहे, ही अशी ओपन होते, इकडनं क्लिप असते, इकडनं ओपन होते आणि बॅटरीसाठी हे ओपन होते। आणि केस अशी लागते, बघू शकता तुम्ही। त्याआधी हा पण मी ऑनलाईनच बाय केलेला, त्यांचे बॉक्सेस वगैरे माझ्याकडे नाही आहे सध्या, तर मी ते ठेवलेले आहे, बट आता मला सापडत नाही कारण की 1 मंथ आधीच मी सर्व काही बाय केलेलं। चला मग आता जास्त वेट न करता हे काही सर्व गोष्टी तुम्हाला ऑनलाईन बघायला भेटतीलच, बट मला पण दाखवायचं होतं की आपण काय काय बाय केलेलं आहे। आणि जर कोणाला हेल्पफुल वाटत असेल त्यांना डिस्क्रिप्शन मध्ये या सर्वची लिंक भेटेलच, तिकडून जाऊन तुम्ही बाय करू शकता। आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा माईक आहे। तर माईकचं फक्त माझ्याकडे बॉक्स आहे, कारण की ज्यांनी स्टार्टिंगचे व्हिडिओज बघितले असेल त्यांना हा माईक बघितला असेल त्यांनी माझ्या व्हिडिओजमध्ये। जास्त काय नाही, हा माईक तुम्हाला 400 ते 500 रुपयेपर्यंत भेटून जाईल। मोबाईलसाठी पण यूज होऊ शकतो आणि गोप्रोसाठी पण चांगला माईक आहे। तर सॅन्डिकचे मेमरी कार्ड आहे आणि गोप्रोमध्ये दुसरी मेमरी कार्ड यूज होत नाही, त्यासाठी मी सॅन्डिकचीच बाय केली। व्हिडिओज वगैरे करप्ट झाला तर त्या पण रिकवर होतात, फक्त ते एक्स्ट्रीम वाली मेमरी कार्ड पाहिजे त्यासाठी। तर एक्स्ट्रीमची मेमरी कार्ड आहे आपल्याकडे।
पूर्ण आपण एकदा सेटअप करूया आणि मग तुम्हाला दाखवतो. फायनली आपलं ड्रीम आता मी ओपन करतो. तुमच्यासाठी मोठं नसेल, आय डोंट नो तुमच्यासाठी कसं असेल, पण माझ्यासाठी माझं ड्रीम होतं. पण माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण मी ब्लॉगिंग करायचं ठरवलेलं त्याच वेळी मी ठरवलेलं की आपल्याला GoPro बाय करायचंच आहे. बट त्यासाठी खूप वेळ लागला. मी यासाठी खूप मेहनत केलेली आणि पूर्ण सर्व सेटअप तयार केलेला आणि अजून पण मला माझा पूर्ण सेटअप तयार करायचे. तर आपल्या अजून पण भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतीलच की ज्या आपल्या ब्लॉगिंग सेटअपसाठी परफेक्ट होतील आपल्यासाठी. चला मग ओपन करूया आपला आजचा स्पेशल बॉक्स. चला जास्त बोर न करता तुम्हाला मी आता अनबॉक्सिंग करतो आपला GoPro. तो बघू शकता तुम्ही GoPro Hero 9 परचेस केलेलं आहे, कारण GoPro Hero 10 आणि 11 यांचं काही चांगला एवढा रिस्पॉन्स नाही आणि रिव्ह्यू पण एवढे चांगले नव्हते. त्यासाठी मी GoPro Hero 9च परचेस केला आणि मला GoPro Hero 9च घ्यायचं होतं, त्यामुळे मी GoPro Hero 9च घेतलं. GoPro Hero 9 सोबत आपल्याला जास्त काही नाही, एक बॅटरी आणि एक हेल्मेटचा माउंट, हे 2 हेल्मेटचे माउंट आहेत आणि एवढंच आपल्याला भेटलेलं. दुसऱ्या बॉक्समध्ये काहीच नाही आहे. GoProचे स्टिकर्स आणि GoProचे पेपर आहेत आणि एक वॉरंटी कार्ड आहे. तो वॉरंटी कार्ड माझ्याकडे आहे आणि 1 इयरची वॉरंटी आपल्याला याच्यामध्ये भेटते. चला मग जास्त वेट न करता आता GoProला ऑन करूया आपण. GoProला ऑन करूया. तर ही GoProची बॅटरी आहे आणि आपल्याला एक्स्ट्रा बॅटरी सुद्धा बाय करायला लागणार आहे, कारण की GoProचा एक बॅटरीचा बॅकअप फक्त 2 तासाच्या वर नाही होत. त्यासाठी आपल्याला एक एक्स्ट्रा बॅटरी सुद्धा बाय करायला लागणार आहे. पहिला आपण मेमरी कार्ड टाकूया त्याच्यामध्ये. तर मेमरी कार्डचा स्लॉट बॅटरीचा इथेच दिलेला आहे GoProला. आणि ही बॅटरी आहे. तो आपला फायनली आपला GoPro ऑन झालेला आहे. तुम्ही GoPro यूज केला त्याच्यामुळे तुम्हाला 54% बॅटरी दिसत असेल GoProची आणि इकडे मेमरी कार्डचं दिसतंय. GoProमध्ये तुम्हाला 3 मोड्स बघायला भेटेल, एक फोटोचा, एक टाइम लॅपचा आणि व्हिडिओचा. तर व्हिडिओजमध्ये तुम्हाला जेवढे काही 4K व्हिडिओ आहेत, 5K व्हिडिओ ते तुम्ही याच्यामधून शूट करू शकता आणि 4K मध्ये तुम्हाला 4K 25 FPS वर तुम्ही शूट करू शकता आणि 4K 50 FPS वर तुम्ही शूट करू शकता आणि फक्त 5Kला 25 FPS वर तुम्ही शूट करू शकता. सिनेमॅटिकला पण सेम तसंच आहे, फक्त सिनेमॅटिकला तुम्ही 5K मध्ये पण शूट करू शकता. फोनमध्ये तुम्ही फक्त 4K आणि त्यासाठी तुमच्याकडे आयफोन हवा असेल, त्याच्यासाठी तुम्हाला आयफोन लागेल की आयफोनमध्येच तुम्ही फक्त 4K व्हिडिओ शूट करू शकता. फक्त चेंज एवढंच आहे की आयफोनमध्ये तुम्ही 4K 60 FPS वर शूट करू शकता आणि GoProमध्ये 4K 50 FPS वर तुम्ही शूट करू शकता. बट GoPro तुम्हाला आयफोनपेक्षा पण चांगला आउटपुट काढून भेटेल. ते छोटे मोठे फीचर्स आहेत, ते तुम्हाला मी नंतर दाखवेल. तुम्हाला भरपूर सारे GoProचे फीचर्स आहेत, ते काही एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगू शकत नाही, कारण की आपली भरपूर मोठी व्हिडिओ होत चालली आहे. तर त्यामध्ये तुम्हाला अजून पण भरपूर काही दाखवायचं आहे मला. GoProला फ्रंटला सुद्धा स्क्रीन येते की आपण जे काही शूट करतोय ते तुम्ही समोर सुद्धा बघू शकता आणि तेच तुम्ही फ्रंटला सुद्धा बघू शकता की आपण काय शूट करतोय. त्यासाठी मी GoPro Hero 9 परचेस केला, नाहीतर GoPro Hero 8 किंवा 7 सुद्धा परचेस करू शकत होतो. बट मी GoPro Hero 9 यासाठीच परचेस केलं की आपण जे शूट करतो ते आपल्याला स्वतःला दिसलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण चांगले व्हिडिओ सुद्धा, म्हणजे आपलं काय चुकते ते आपण बघू शकतो आणि कशी व्हिडिओ शूट होते ते सुद्धा आपल्याला वॉटरप्रूफ सुद्धा आहे, त्यामुळे काही टेन्शन नाहीये. पाणी वगैरे पडलं किंवा पाण्यात टाकून सुद्धा व्हिडिओ आपण बनवू शकतो. बाकी तिथं असं काही असं स्पेशल दाखवायचं नाहीये. चला मग तुम्हाला मी जास्त वेट न करता GoProचे ज्या काही व्हिडिओ मी शूट केलेले आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो आता. यासाठी आउटडोर ज्या काही व्हिडिओ आहेत आउटडोर शूट करायला लागतात GoProला.
असेल, ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला शेअर आणि लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. आणि यापुढे आपल्या व्हिडिओज कंटिन्यूज येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मग भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.